विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी शिर्डी न्यूज 24। निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद। साई तत्व अगरबत्ती सुगंध शिरडी की, हर खुशबू में बसती है कृपा साई जी की। साई तत्व अगरबत्ती हर दिल की है पुकार, साई का प्यार अपार। आपण सगळ्यांना विनंती करतो की आपला जो बंद आहे तो आपण आता माघार घेऊन आपले व्यवसाय सुरू करायचे आहे आपल्याला, आणि जेणेकरून न्यायालयात आपण त्याची दास मागू आणि आपले व्यवसाय आता आपण सुरू अशी आमच्या सुभयकडे होऊ शकतो। जे तुम्ही केलेलं आहे ते तुम्ही कुटुंब मिळू शकतो। त्यांच्या टोळीपासूनच हिंदू समाज असुरक्षित झालेला आहे। मग हिंदू समाजाचं हिंदू गुंडांच्या टोळीपासून संरक्षण झालं पाहिजे आणि त्या अख्ख्या टोळीवर मोका लागला पाहिजे। या मागणीसाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा आजचा मोर्चा आहे। या ठिकाणी असं सांगितलं जातं की आमचा संबंध नाही आकाश दुबैयाच्या हत्येशी, तर तो जो सूरज जाधव आहे, हा सूरज जाधव गोरज जे त्याच्या बायकोचा त्या ठिकाणी भाऊ आहे सख्खा, आणि गोरज जेथे कोण आहे? सागर बेगचा। गोरज जेथे सागर बेगचा भाऊ आहे ना, मावस भाऊ, यांचा डायरेक्ट संबंध आहे ना। म्हणजे आज जी गुन्हेगारी वाढत चालली आहे की श्रीरामपूरच्या जनतेमध्ये जो आक्रोश आहे या टोळीविषयी, आणि हा कुठेतरी बाहेर निघायचा होता। आज आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर तो एकदम जास्त प्रमाणात आला। 4 दिवस श्रीरामपूर सारखं मोठं शहर, मोठा तालुका पूर्ण बंद आहे। शाळा असतील, बार काउन्सिल असतील, सर्व व्यापारी असतील, सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद केलेला आहे। आणि या बंदचा आज हजारोच्या संख्येने आम जनता रस्त्यावर उतरले मोर्चाच्या माध्यमातून। आमची विनंती आहे सरकारला आणि पोलीस प्रशासनाला की या टोळीवरती मोठासा गुन्हा दाखल झाला पाहिजे। असं आहे की जर या टोळीवरती एक जणांवरती 30 गुन्हे दाखल आहेत। 30 गुन्हे दाखल आहेत। मागच्या 8 दिवसापूर्वी यांचे जे बगल बच्चे यांनी जे सांभाळलेले टोळीतले लोक ह्या टोळीने ह्या सर्व गोष्टी घडवून आणतात आणि हे मागणं त्याला सपोर्टिव्ह राहतात। त्यामुळे या चुकीच्या गोष्टीत यांना पाठीशी घातलं नाही गेलं पाहिजे। पाठीशी घातलं नाही गेलं पाहिजे। असं मध्ये अशी परिस्थिती आहे की हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली शासनाची दिशाभूल करून काही लोक इथं सरकारचा पाठिंबा त्यांना आहे, हे दुर्दैव आहे। दिशाभूल करून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली ही गुंडगिरी चालू आहे।